भारतात दरवर्षी जवळपास 80,000 स्त्रिया गर्भाशय मुखाच्या कॅन्सरमुळे मृत्यू पावतात. 80,000 एका छोट्या शहरा एवढ्या स्त्रिया दरवर्षी. आणि आता याहूनही महत्त्वाची गोष्ट की हा कॅन्सर पूर्णपणे टाळता येणारा आहे. एक वॅक्सिन, एक नियमित टेस्ट, 90% जास्त प्रकरणं टाळता येतात. मग इतके मृत्यू का? कारण माहिती पूर्णपणे पोहोचत नाही. नमस्कार, मी डॉक्टर श्रद्धा सबनीस. आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी, तुमच्या मुलीसाठी आणि तुमच्या मैत्रिणीसाठी आहे. HPV व्हायरस म्हणजे काय, सर्व्हायकल कॅन्सर कसा होतो आणि किती हळू होतो याबद्दल मी आज सांगणार आहे. HPV वॅक्सिन कोणाला, कधी आणि किती किंमत, आणि स्क्रीनिंग कोणी करायचं आणि किती वेळेस करायचं. आजकाल व्हॉट्सअपवर फिरणारे 4 मोठे गैरसमज. एक व्हायरस, 150पेक्षा जास्त प्रकार आणि खूप खूप कॉमन. साधारण 80% लोक आयुष्यात कधी ना कधी या व्हायरसच्या संपर्कात येतात. 80% लोक म्हणजे हा व्हायरस असणं ही लाजेची किंवा दोषीची गोष्ट नाही. ही एक अत्यंत सामान्य वैद्यकीय गोष्ट आहे. बहुतेक HPV इन्फेक्शन्स हे शरीर स्वतःच साफ करून टाकतं, पण काही विशिष्ट प्रकार, विशेषतः HPV 16 आणि 18 शरीरात टिकून राहतात आणि टिकून राहिलेला हा HPV गर्भाशय मुखाच्या पेशींमध्ये हळूहळू बदल घडवतो. आता एक अतिशय महत्त्वाची गोष्ट की हा बदल कॅन्सरपर्यंत पोहोचायला 10 ते 15 वर्ष लागतात. म्हणजे सर्व्हायकल कॅन्सर हा एका रात्रीत होत नाही. 10 ते 15 वर्षांची हळूहळू ही प्रक्रिया सुरू होते आणि म्हणूनच स्क्रीनिंग करणं किंवा स्क्रीनिंग हे खूपच प्रभावी आहे. 10-15 वर्षात कधीही हा बदल पकडता येतो आणि तिथेच थांबवता पण येतो. HPV कसा पसरतो? लैंगिक संबंधातून. पण एक गोष्ट स्पष्ट सांगते की कॉन्डोम हे 100% संरक्षण देत नाही, कारण HPV हा त्वचेच्या संपर्कानेही पसरतो. म्हणूनच सर्वात प्रभावी संरक्षण आहे वॅक्सिन. HPV वॅक्सिन समजून घ्यायला एक सोपी कल्पना करूया की तुमच्या फोनमध्ये एक अँटीव्हायरस सॉफ्टवेअर असतं. तो व्हायरस येण्याच्या आधी इन्स्टॉल करायचं असतं, बरोबर? मग त्या व्हायरसची ओळख, त्याचं सिग्नेचर लक्षात ठेवतं आणि मग खरा व्हायरस आला की अँटीव्हायरस त्याला ओळखतो आणि अटकवतो. HPV वॅक्सिन हे एक्झॅक्टली तसंच काम करतं. तरी ते शरीराला आधीच शिकवून ठेवतं की HPV कसा दिसतो. मग नंतर खरा HPV आला की शरीराची प्रतिकारशक्ती त्याला ओळखते आणि निष्क्रिय करते. आणि म्हणूनच वॅक्सिन लैंगिक संपर्क सुरू होण्याच्या आधी दिलं तर सगळ्यात प्रभावी असतं. अँटीव्हायरससुद्धा व्हायरस येण्याच्या आधी इन्स्टॉल केला तरच खरं काम करतो. सो मग हे वॅक्सिन कोणाला द्यायचं आणि कधी द्यायचं? 9 ते 14 वर्ष हे सर्वोत्तम वय. या वयात फक्त 2 डोसेस पुरतात. 15 ते 26 वर्ष 3 डोसेस. 26 ते 45 वर्ष शक्य आहे, पण फायदा हा व्यक्तीनुसार बदलतो आणि तो आपण आपल्या डॉक्टरांशीच बोलून ठरवायला पाहिजे. वॅक्सिनचे प्रकार 2. सर्व्हावॅक, जी भारतात बनलेली आणि 4 प्रकारांपासून संरक्षण देणारी. साधारणतः 1,500 ते 2,000 रुपये प्रति डोस असू शकतो. गार्डासिल 9 ही आयात केलेली म्हणजे इम्पोर्टेड 9 प्रकारापासून संरक्षण, सर्वाधिक कव्हरेज देते आणि साधारण 3,500 ते 4,500 प्रति डोस असू शकते. किंमत ही बदलत असते. आता तिसरा प्रश्न की जो मला सतत विचारलं जातं की मुलाला पण द्यावी का? तर हो, नक्की द्यावी. कारण HPVमुळे पुरुषांमध्येही घशाचा आणि इतर कॅन्सर्स होऊ शकतात आणि लसीकरण झालेला मुलगा हा व्हायरस पुढे पसरवत नाही. आता ही मुलींची वॅक्सिन नाही, ही कॅन्सर प्रिव्हेन्शन वॅक्सिन आहे. आता बऱ्याच वेळेस असा प्रश्न विचारला जातो की मी 30 वर्षाची आहे, मग आता उशीर झाला आहे का? नाही, उशीर झालेला नाही. उशीर घेतलेल्या वॅक्सिनचाही फायदा होतो. तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी बोला. मग साईड इफेक्ट काय काय असतात? तर इंजेक्शनच्या जागी थोडं दुखणं साहजिक आहे, थोडा सौम्य ताप येऊ शकतो, पण गंभीर असा काही साईड इफेक्ट नाही, अतिशय रेअर आहे. HPVबद्दल खूप गैरसमज व्हॉट्सअपवर फिरत असतात. 4 मोठे गैरसमज जे आज आपण बघूया. पहिला गैरसमज की वॅक्सिनमुळे पुढे मूल होण्यावर परिणाम होतो. हे पूर्णपणे खोटं आहे. जगभरात कोट्यावधी डोसेस दिल्या गेलेल्या आहेत. वॅक्सिनमुळे ही प्रजनन क्षमता कमी होत नाही, याचा कुठेही पुरावा नाही.
उलट खरं काय आहे की सर्व्हायकल कॅन्सर झाला तर उपचारात गर्भाशय काढावं लागू शकतं. म्हणजे वॅक्सिन हा प्रजनन क्षमतेला धोका नाही, वॅक्सिन न घेणं हा धोका आहे. दुसरा गैरसमज की वॅक्सिन घेतलं म्हणजे आता स्क्रीनिंग नको का? नाही, हे धोकादायक आहे, चुकीचं आहे. वॅक्सिन हे सगळ्या प्रकारापासून संरक्षण देत नाही, सर्वात धोकादायक प्रकारापासून देते. म्हणून स्क्रीनिंग हे अत्यंत आवश्यक आहे. वॅक्सिन म्हणजे अँटीव्हायरस, स्क्रीनिंग म्हणजे नियमित सिस्टम चेक, हे लक्षात ठेवा. दोन्ही हवं, एक दुसऱ्याला पर्याय नाही. तिसरा गैरसमज की 12 वर्षाच्या मुलीला वॅक्सिन देणं फार लवकर आहे का? ही लवकर नाही, ही योग्य वेळ आहे. वॅक्सिन संपर्काच्या आधी दिली गेली तरच ती पूर्णपणे प्रभावी असू शकते. व्हायरस आल्यानंतर इन्स्टॉल करून उपयोग नाही. आता चौथा गैरसमज, स्वस्त किंवा सरकारी वॅक्सिन म्हणजे कमी दर्जाची का? नाही, हे चुकीचं आहे. भारतात बनवलेली सर्व्हावॅक ही कठोर गुणवत्ता मानकांवर तयार केलेली आहे. आयात वॅक्सिनपेक्षा कमी प्रकारांपासून संरक्षण देते. हा कव्हरेजचा फरक आहे, पण गुणवत्तेचा नाही. वॅक्सिन घेतली असो नसो, स्क्रीनिंग आवश्यक आहे. पॅप्समियर म्हणजे काय? गर्भाशयाच्या मुखाच्या पेशीचा एक छोटा नमुना, 5 मिनिटाची तपासणी असते. लॅबोरेटरीमध्ये मायक्रोस्कोपच्या खाली बघितलं जातं. पेशींमध्ये बदल दिसला तर कोणत्या टप्प्यावर आहे हे कळतं आणि हे बदल सुरुवातीच्या टप्प्यात पकडलं गेलं तर छोट्या प्रमाणावर म्हणजे लोकल उपचाराने बरा होणार आहे. कॅन्सर होण्याआधीच तो थांबतो. कोणी आणि कधी? 30 इयर्स नंतर सगळ्या स्त्रियांनी करणं आवश्यक आहे. पॅप्समियर दर 3 वर्षांनी किंवा HPV टेस्ट दर 5 वर्षांनी. 65 नंतर जर आधीच्या सगळ्या तपासण्या नॉर्मल असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने स्क्रीनिंग थांबवता येते. तुमच्या डॉक्टरांना काय विचाराल? 3 प्रश्न. पहिला प्रश्न, माझ्या मुलीच्या वयासाठी कोणतं वॅक्सिन योग्य आहे? सर्व्हावॅक की गार्डासिल 9 आणि किती डोसेस घ्यायला पाहिजे? दुसरा प्रश्न, मी 30च्या पुढे आहे, मी कोणतं स्क्रीनिंग करायला पाहिजे? पॅप्समियर, HPV टेस्ट का दोन्ही? आणि तिसरा, सर मी अनवॅक्सिनेटेड आहे तर माझ्या वयाला आता कोणत्या वॅक्सिनचा फायदा होईल? सर्व्हायकल कॅन्सर हा टाळता येणारा कॅन्सर आहे. HPV नावाच्या व्हायरसमुळे होतो. 9 ते 14 वयोगटामध्ये तो सर्वात प्रभावी आहे. 26 वर्षापर्यंत फायदा होतो. मुलगा मुलगी दोघांनाही द्यावा लागेल. स्क्रीनिंग हे 30 वर्षानंतर दर 3 ते 5 वर्षांनी करणं आवश्यक आहे आणि सगळ्यात जास्त वॅक्सिन हे प्रभावी आहे. 90% जास्त संरक्षण हे वॅक्सिनमुळे होतं. आणि आजच्या व्हिडिओनंतर एक गोष्ट मात्र घाबरणं बंद करा, HPV वॅक्सिनबद्दल बोलायला घाबरू नका. मुलीला सांगायला, बहिणीला सांगायला, मैत्रिणीला सांगायला. हा कॅन्सर प्रिव्हेंटेबल आहे, हे लाजण्यासारखं नाही.